तुम्हाला काय वाटतं, जे श्रीमंत होतात ते का असंच हाबळतून होतात का पहिल्यापासूनच असतात? असं नसतं. खूप काही कष्ट करतात, तेव्हा कुठं ते श्रीमंत होतात, तेव्हा कुठं ते श्रीमंताची पायरी चढतात. कोणच आईच्या पोटातून श्रीमंत काही-काही आहेत, की त्या श्रीमंत म्हणजे त्यांनी पण त्यांच्या आई खूप कष्ट केलेले असतात आणि त्यांच्या पोटी आलेल्या असतात. हां, ते खूपच पुण्य केलं असेल किंवा त्यांचं कर्म त्यानुसार ते जन्म घेतात, त्यांच्या पोटी म्हणायचं. पण ज्यांचं नाहीच, तर आपल्याला तर आपलं कष्ट करावंच लागतं आणि कष्ट केल्याशिवाय आपण आपण आपल्या पायावर, आपल्या हिमतीवर उभं नाही राहू शकत ना. तर कोण असल श्रीमंत किंवा कोण काय असल, त्याच्यावर फोकस किंवा त्याच्यावर बघून त्याच्यावर जळण्यापेक्षा आपण काय करतो? आपण कोणत्या पायरीवर आहे आता? आपल्याला पुढच्या पायावर पुढच्या पायरीवर कसं पाय ठेवायचं, हे विचार करायचं. हे मला तर असं वाटतं. बरोबर ना?